राजा स्वयंभू मुलगा आहे, त्या मुलाचं नाव आहे उत्तानपाद राजा। जो प्रियव्रत होता त्या प्रियव्रताचा वंश विस्तार समोर गेला नाही, म्हणजे त्यांनी विवाह केला नाही, परंतु उत्तानपाद राजाने विवाह केला 2 पत्न्याशी। पहिली सुरुची आणि दुसरी म्हणजे सुनीती। सुरुची मध्ये जिच्या नावामध्ये रुची नाही, हे पार प्रिय मात्र उत्तानपाद राजाला होती। जी सुनी होती, जिच्या नावामध्ये नीती होती, जी चांगल्या विचाराची होती, म्हणून तिचं नाव होतं सुनीती। दोघीला सुद्धा एक मुलं होती। सुरुचीला उत्तम नावाचा मुलगा होता आणि सुनीतीला ध्रुव नावाचा मुलगा होता। जी सुनीती आहे आपल्या मुलाला घेऊन नगराच्या बाहेर एका झोपडीमध्ये राहू लागली, आणि जे उत्तमाची आहे तिचं नाव आहे सुरुची। ही सुरुची मात्र आपल्या मुलाला उत्तमाला घेऊन नगरामध्ये राजाजवळ राहत होती। लहानाचे मोठे होऊ लागले दोघं सुद्धा। ज्या वेळेस लहानाचे मोठे होऊ लागले, त्यावेळेस मात्र नेहमी ध्रुवाचे मित्र म्हणायचे, ध्रुवा अरे सांगितल्याप्रमाणे नेहमी कोणताच जर का काही असलं कार्य असलं कार्यक्रम असला तर मात्र तू तुझ्या वडिलाला घेऊन येतो, आईला घेऊन येतो, वडिलाला कधीच घेऊन येत नाही। ध्रुवा तुला वडील वगैरे नाही का रे ध्रुवा? ध्रुव बाळ म्हणत आहे, अरे मित्रांनो तसं काहीच नाही, मला सुद्धा वडील आहे। ज्यावेळेस माझ्या वडिलाचं नाव आणि ज्यावेळेस मी माझ्या वडिलाला पाहिल ना, त्यावेळेस मात्र तुमच्या भेटीकरिता नक्कीच आणेल। तरी सुद्धा सर्व मित्र ध्रुवावरती हसत आहे, आणि ध्रुवावरती हसता हसता आज रडत 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 ध्रुव बाळ सुनीता मातेकडे गेला, आणि सुनीता मातेकडे गेल्याच्या नंतर सुनीती मातेला म्हणत आहे, आई मी एवढा लहानाचा मोठा होत आहे, परंतु आजपर्यंत कधीच मात्र तू मला माझ्या वडिलाचं नाव मात्र तू मला सांगितलं नाही। आजपर्यंत मी सुद्धा तुला काही बोललो नाही। एखाद्या वेळेस जर का मी माझ्या वडिलाचं नाव जरी तुला विचारलं नाही तरी देखील मात्र तू सांगत नव्हती ग, परंतु आई आज मात्र तुला सांगावंच लागेल, कारण आज बालहट्ट होता। आई जोपर्यंत माझ्या वडिलाचं नाव आई तू मला सांगत नाही ना, तोपर्यंत आई मी अन्नाचा घास सुद्धा ग्रहण करणार नाही, आणि तुझ्या हातून पाणी सुद्धा पिणार नाही। आता राहिलेले शिवलग्न आरती झाल्याच्या नंतर लावा, थांबा आता। सुनीती मातेला काही सुचत नव्हतं काय करावं आणि काही नाही करावं, कारण आज तर बालहट्ट आहे आणि तो बालहट्ट मात्र पुरवावाच लागेल। ध्रुवाचा हात धरला, आणि ध्रुवाचा हात धरल्याच्या नंतर त्या झोपडीच्या बाहेर आणलं। ज्यावेळेस झोपडीच्या बाहेर आणलं त्यावेळेस सुनीती माता ध्रुवाला म्हणत आहे, ध्रुवा आपल्या झोपडीपासून जे नगर दिसत आहे ना, त्या नगरामध्ये एक राजा आहे, तो राजा म्हणजेच तुझे वडील आहे। आज ध्रुवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, फार आनंद ध्रुवाला झाला, आणि फार आनंद ध्रुवाला झाल्याच्या नंतर ध्रुव बाळ धावत 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 वडिलाच्या मांडीवरती जाऊन बसले, कारण आज उत्तानपाद राजा सुद्धा मुलाचे म्हणजेच उत्तमाचे लाड पुरवत आहे। ध्रुवाला वाटलं आपण सुद्धा आपल्या वडिलाचा मुलगा आहे, आपले सुद्धा लाड पुरवतील। क्षणाचा विचार न करता ध्रुव बाळ एका मांडीवरती जाऊन बसले, आणि मांडीवरती जाऊन बसल्याच्या नंतर आज उत्तानपाद राजा सुद्धा मुलाचे लाड पुरवत आहे। लाड पुरवता पुरवता सुरुची धावत धावत आली, ध्रुवाचा हात धरला आणि राजसिंहासनाच्या गदीवरून ढकलून दिलं। ध्रुवा इथं बसण्याचा अधिकार ध्रुवा तुला नाही आहे, तुला जर का इथे बसायचं असेल तर तुला माझ्या गर्भामधून जन्म घ्यावा लागेल, चल्ली घेतो। ध्रुवालाच्या घराला बाहेर काढला, आणि ध्रुवाला घराच्या बाहेर नगराच्या बाहेर काढल्याच्या नंतर ध्रुव बाळ रडत 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 आईकडे आला। आईला सांगितलं, सुनीती माता म्हणत आहे, बाळा फार मोठं पाप बाळा मी केलं रे। अरे
मोठं बाळा मी पाप केलं की तुला मी तुझ्या वडिलाकडे पाठवलं. अरे ध्रुवा, काय तू याच्या त्याच्या मांडीवरती बसत? तुला बसायचंच असेल तर जगदीश्वराच्या मांडीवरती बस. आज एकदम कवड्या वयामधला तारुण्य होतं, वैराग्य होतं ध्रुवाचं. ध्रुव बाळ घनदाट जंगलामध्ये गेला आणि घनदाट जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या जंगलामध्ये अनेक पशु पक्षी मोठमोठे प्राणी त्या जंगलामध्ये होते. आणि त्या जंगलामध्ये असताना आज नारद महर्षी ध्रुवाची परीक्षा पाहण्याकरिता आले. आणि नारद महर्षी परीक्षा पाहण्याकरिता आल्याच्या नंतर नारद महर्षी म्हणत आहे, रे बाळा कोण आहेस तू? कोणाचा पुत्र आहे? कुठून आलेला आहे? तू इथे कसा काय भटकला? त्यावेळेस तो मुलगा बोलत आहे, देवा गुरुदेव माझं नाव ध्रुव आहे, उत्तानपाद राजाचा मी मुलगा आहे. मला जगदीश्वर मिळावे, भगवंत मिळावे, विश्वाचे मालक मिळावे, त्यांच्या मांडीवरती मला बसायचं आहे. म्हणून या घनदाट अरण्यामध्ये, या घनदाट जंगलामध्ये मी येऊन थांबलेला आहे. त्या भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताचं नाव कसं घ्यायचं आहे गुरुदेव, मात्र तुम्ही मला सांगा. नारद महर्षी असले आणि नारद महर्षी असल्याच्या नंतर नारद महर्षी म्हणत आहे, रे बाळा एवढ्या कवड्या वयामध्ये भगवंत तुला कसे प्रसन्न होतील रे? अरे हे तुझे खेळाचे दिवस आहे, आनंद घेण्याचे दिवस आहे. तू चल, भडकलेला आहे, चल मी तुला तुझ्या नगरामध्ये, तुझ्या घरामध्ये ठेवून सोडतो. ध्रुवबाळ म्हणला नाही. आज ध्रुवबाळ नारद महर्षीच्या परीक्षेमध्ये पास झाला. आणि परीक्षेमध्ये पास झाल्याच्या नंतर का? कारण बालपणामधलं वैराग्य हे ध्रुवजीचं होतं. ध्रुवजीला त्या जंगलामध्ये कसलीच भीती नाही. ध्रुवजीला माहिती सुद्धा असून की इथे प्राणी आहे, इथे मोठमोठे प्राणी आहे, साक्षात मोठमोठे राक्षस असेल, हत्ती असेल, सिंह असेल, वाघ असेल, साप असेल, तरी सुद्धा ध्रुवजी घाबरले नाही. आणि ध्रुवजी घाबरले नाही म्हणून नारद महर्षींनी सांगितलं, ध्रुवा मी तुला एक मंत्र देतो आणि त्या मंत्राचा ध्रुवा तू काय कर, जप कर, जेणेकरून त्या मंत्रापासून तुझा काय होईल, उद्धार होईल आणि भगवंत तुला लवकर प्रसन्न होईल. ध्रुव बाळ म्हणला, ठीक आहे गुरुदेव. एका सुंदर नदीमध्ये ध्रुवजीने स्नान केलं. आणि सुंदर नदीमध्ये स्नान केल्याच्या नंतर एका वटवृक्षाखाली ध्यान लावलं. आणि जे नारद महर्षीने मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा जप केला. आणि या मंत्र आज एवढा जप चालू आहे, एवढा ओम नमो सर्वांनी एक साथ मंत्र म्हणायचा. वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वांनी एक साथ टाळी वाजवायची. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राधेशा. सर्वांनी या मंत्राचा आपण सुद्धा जप केला. तसाच ध्रुवजीने या जपाचं नामस्मरण म्हणजे जप चालू केला. जप करता करता आज ध्रुवजीला वाटत होतं देव का प्रसन्न होत नाही, देव का आपल्याला दर्शन देत नाही. म्हणून आज ध्रुवजीने अन्नाचा त्याग केला, हळूहळू पाण्याचा त्याग केला, कंदमुळांचा त्याग केला. आणि मात्र हवेवरती श्वास घेऊन ध्रुवजी भगवंताचं नामस्मरण करू लागले. तप
जप करू लागले. आज सप्तऋषीचं आसन सुद्धा डगमगवू लागलं. आसन डगमगता 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 आज लक्ष्मी मैया भगवान विष्णूंना म्हणत आहे, अहो स्वामी जाना, तो बाळ एवढा छोटासा तुमचं नामस्मरण करत आहे, तुमच्या नावाचा जप करत आहे, एकदा तरी जा आणि त्यांना दर्शन द्या. भगवान विष्णू ज्यावेळेस ध्रुवजीकडे आले, ध्रुवजीला आवाज दिला, ध्रुव डोळे उघड. परंतु ध्रुवजी डोळे उघडत नाही. ध्रुवजीला वाटलं आपली तप भंग करण्याकरिता कोणी आलेला आहे, म्हणून ज्यावेळेस भगवान विष्णूने ध्रुवजीच्या गालावरती शंख लावला त्यावेळेस ध्रुवजीने डोळे उघडले. आणि ध्रुवजीने डोळे उघडल्याच्या नंतर ध्रुवजीला म्हणत आहे, देव ध्रुवा माग, तुला काय मागायचं. ध्रुवजी म्हणत आहे, देवा तुम्हाला तुमच्याकडे बघितल्या क्षणी माझी जी मागण्याची इच्छा होती ती सुद्धा हरवून गेली. आता मला काहीच नको. परंतु देव म्हणले, अरे ध्रुव असं नाही चालणार. तू एवढं तप केलं, एवढं नामस्मरण केलं, तू उद्या तुला लोक विचारतील ना, त्याच्यासाठी काहीतरी माग. ध्रुवजी म्हणत आहे, देवा मग मला असं जेणेकरून एखादा आसन द्या, जेणेकरून त्या आसनावरतून मला कोणीच उठ म्हटलं नाही पाहिजे, असं एखादं आसन द्या. भगवान विष्णू म्हणले, तथास्तु. आज आढळपदी बाळ बसविला ध्रुव. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. पदी बाळ बैसविला ध्रुव. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. शिराचा सगारू उपमान्यो. शिराचा सगारू उपमान्यो. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. जय हो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधेश्याम. आढळपदी बाळ बसविला ध्रुव. ध्रुव बाळाला आढळ पद दिलं आणि ध्रुव बाळाला आढळ पद दिल्याच्या नंतर ध्रुव बाळ आज आढळ पद प्राप्त करून येणार ही बातमी नारद महर्षीने उत्तानपाद राजाला कळवली. आणि उत्तानपाद राजाला कळवल्याच्या नंतर आज सर्व नगर ध्वज सजवण्यामध्ये आलं आणि ध्रुवाला आणण्याकरिता रथ पाठवला उत्तानपादजीने. जो रथ वडिलांनी पाठवला त्या रथामध्ये आज ध्रुवबाळ बसून आले. सुनीतीला सुद्धा आणला आणि सुनीता आणल्याच्या नंतर सुनीती आणि सुरूची औक्षण करण्याकरिता ध्रुवाच्या समोर आल्या. दोन्ही आईने औक्षण केलं आणि ज्यावेळेस औक्षण केलं त्यावेळेस सुरुची म्हणू लागल्या, आज माझ्याकडून फार मोठी चुकी झाली, मला क्षमा करा. कारण मी सावत्रपणा दाखवला. जर का मी सावत्रपणा दाखवला नसता तर आज ध्रुवाला मात्र वनामध्ये जाण्याचं काम मात्र पडलं नसतं. परंतु ध्रुवबाळ म्हणत आहे, आई अगं आज तुझ्या मुळं मला काय प्राप्त झालं, आढळपद प्राप्त झालं, काळजी करू नको. सुनीती मातेला उपदेश केला, आई मी फार भाग्यवान आहे, तुझ्यासारखी आई आज मला प्राप्त झाली. सुनीती माता आनंदाश्रू काढत होत्या. ध्रुवाने सांगितलं, आई रडू नको. वडिलांची भेट घेतली. वडिलांची भेट घेतल्याच्या नंतर सर्व राजकारभार ध्रुवबाळ बघू लागले आणि ध्रुवबाळ बघल्याच्या नंतर फार मोठे झाले आणि सर्वांचा राजगादीचा आनंद भोग मात्र ध्रुवबाळ घेऊ लागले. अशी शुकांनी राजा परीक्षितांना कथा सांगावी आणि परीक्षितांनी त्या कथेचा काय द्यावा.
होकार द्यावा, जे नाही समजलं ते परत विचारावं आणि परत परीक्षेने प्रश्न करावे, असं गुरुचा आणि शिष्यांचा संवाद चालू होता. म्हणून बघा, कथेसाठी आपण इथेच थांबू. उद्या ठीक आपली कथा वेळेवरती चालू होईल. आणि उद्याच्या कथेमध्ये काय आहे? कृष्ण जन्म आहे. सर्व सुंदर असा मंडप सुद्धा सजणार आहे. कार्यकर्ते मंडळी थोडे मंडपामध्ये फुगे वगैरे लावून द्या, कारण उद्या भगवान श्रीकृष्ण आपल्या कुरजडी नगरीमध्ये काय घेईल? जन्म घेईल. या कृष्ण जन्माचा जसा आपण भगवान भोले बाबाच्या विवाहाचा काय घेतला, भगवान भोले बाबाचा जसं सर्वांनी विवाहाचा आनंद घेतला, तसाच उद्या कृष्णाचा जन्माचा सुद्धा आनंद प्रत्येकांना घ्यायचा आहे. विवाहामध्ये सर्वांनी, कोणी डान्स केला, कोणी पावल्या खेळल्या, कोणी धिंगाणा केला, कोणी नाचल्या, कोणी नाही नाचल्या, कोणी फक्त गाणे आणि नाचणाऱ्याकडे बघितलं, कोणी खाली बसले, उभे राहिले. ज्यांनी सर्वांनी जो आनंद घेतला तोच आनंद उद्याच्या कथेमध्ये सुद्धा घेऊ. आजची झालेली भागवत रूपी सेवा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करून, राधाराणीच्या चरणी अर्पण करून, तुम्ही सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करून, हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून कथेला इथेच थांबवा. आणि बघा, उद्याच्या आपल्या सप्त्यामधली काय आहे? एकादश आहे. आणि ही एकादश प्रत्येकांना धरायची आहे. नसेल एका प्लेटीने होत तर 2 प्लेटा घ्या, नसेल एका अर्ध्या पावाने होत तर पाव किलो घ्या, तरी एकादशी करा. उद्या घरामध्ये अन्न शिजू नका, कारण यांनी जर का म्हटलं मला भूक लागते 5-5 मिनिटाला त्याला खायला द्या, परंतु तरी सुद्धा भोजन घरामध्ये बनवू नका. आणि आजचं जेवण म्हणजे आज कथा काऊन मी थोडी म्हणजे तरी तर वेळेवरच सोडली, तरी लवकर काऊन सोडली, कारण आजचं जेवण लवकर झालं पाहिजे. 12 वाजल्याच्या नंतर काय लागणार आहे? एकादशी लागणार आहे. आणि सर्वांना तेव्हापासून काय होईल? उपवास चालू होईल. म्हणून कथेसाठी उद्या आताच थांबू. उद्या ठीक सर्वांनी वेळेवरती या. आणि महिला मंडळी सर्वांनी पिवळे वस्त्र उद्या घालून या. तर आरती करीता सर्वांनी उभे. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, गुरवे गुरवे प्रेम कृपा जयाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मना स्मरणे मात्रे मन कामा. जय देव जय देव भगवान की है आरती, पापियों को पाप से आरती, पापियों को पाप से आरती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से
पापियों को पाप से है तार। ये पंचम वेद निराला नवज्योति जलाने वाला। आवाज ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला नवज्योति जलाने वाला। हरिनाम यही हरिधाम यही हरिनाम यही हरिधाम यही यही जगमंगल की आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। पावन पुनीत पापों को मिटाने वाला हरि दर्श दिखाने वाला। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला हरि दर्श दिखाने वाला। यह दुख करनी यह दुख हरनी यह दुख करनी दुख हरनी श्री मधुसूदन की आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। खोल कर मार्ग गाने वाला बिगड़ी को बनाने वाला। ये मधुर बोल जगत खोल कर मार्ग दिखाने वाला बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही श्री राम यही घनश्याम यही प्रभु की महिमा की आरती। पापियों को पाप से श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से तारती। कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि शतम् मंदारमाला कृतालकाय कपालमाला गिरिशेखराय दिव्यंबराय दिव्यंबराय नमः शिवाय खाली लोटांगण वंदीनंतर डोळ्यान पाय रूप तुझे प्रेमी आनंदी आनंद भवे वाणी वनी नमा। त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या धन त्वमेव सर्वं मम देवते। काय नमः रामचंद्रिय स्वा उदासना मारुति सवा करुणे नारायण